सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 मार्च 2025 पावर्ड बाय युगंधरा मसाले चव सातारची डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले। जिल्हा परिषद शाळा पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना अंगणवाडींची लाईट बिले ग्रामपंचायतींनी भरावी। जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन यांचे आदेश। सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीतून पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींची लाईट बिले तात्काळ भरावीत असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत। सातारा जिल्ह्यातील पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींची लाईट बिले भरली नाहीत, त्यामुळे महावितरणने पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना शाळा अंगणवाडींची वीज तोडणी केली आहे। वीज जोडणी तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना दैनंदिन पिण्याचे पाणी टंचाई सामोरे जावे लागत आहे। पथदिव्यांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे। वास्तविक ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील ग्रामनिधीतून पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींच्या लाईट बिलाचा दरमहा भरणा करणे आवश्यक आहे, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष व टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यासाठी ग्रामपंचायतींनी गावपातळीवर 100% करवसुली करण्यात यावी। जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर कामे पूर्ण झाली आहेत। योजना कार्यान्वित करण्यासाठी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळणे आवश्यक आहे, मात्र वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्यामुळे जल जीवन मिशनच्या नवीन योजनांना महावितरण वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीतून पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींची लाईट बिलांची रक्कम तात्काळ भरून कार्यवाही करावी असे निर्देश सीईओंनी दिले आहेत। जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीकडील प्रलंबित वीज बिलांचा भरणा परिपूर्ण होणार नाही अशा ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही याशनी नागराजन यांनी म्हटले आहे। सातारा बसस्थानकासमोर अपघातानंतर शिस्त मात्र कायमस्वरूपी बदल अपेक्षित। सातारा मध्यवर्ती बसस्थानकासमोर रविवारी सायंकाळी माल मोटारच्या धडकेत एक माजी सैनिकाचा मृत्यू झाला। या अपघातानंतर सातारा वाहतूक पोलीस शाखेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला होता। या अपघातानंतर बसस्थानकासमोर वाहतूक पोलिसांनी शिस्त लावत अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र हा बदल कायमस्वरूपी असावा अशी अपेक्षा सातारमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे। टोमॅटोचे दर पडल्याने शेतकरी हवालदिल, उत्पादन खर्चही निघत नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता। टोमॅटो पिकाचे यावर्षी भाव घट गेल्याने सर्वच भागातील शेतकऱ्यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे। टोमॅटो उत्पादन करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून या पिकासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते। नवनवीन सुधारित जातीचे वैशाली, रुपाली, नामधारी, रश्मी इत्यादी टोमॅटोचे पण बाजारात आले आहेत। 100 ग्रॅम बियाण्यासाठी 1500 रुपयांपर्यंत लागवडीसाठी खर्च येतो। लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते, शिवाय खर्चही मोठा येतो। मात्र टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि आपला केलेला लाखो रुपयांचा खर्च कसा निघणार असा प्रश्न त्यांना पडला आहे। दूध अनुदानाची अद्याप ही प्रतीक्षा। सप्टेंबर महिन्यातील मंत्रिमंडळ बैठकीत नव्या निर्णयानुसार दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय झाला होता। 7 रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येईल असा मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय घेण्यात आला होता। सहकारी व खाद्य दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट आणि 8.5 NSF या गुणवत्तेकरिता किमान 28 रुपये प्रति लिटर दर इतका दर 1 ऑक्टोबर दूध उत्पादन देणे बंधनकारक होते। त्यानंतर सरकार 7 रुपये अनुदान शेतकऱ्यांना खात्यावर जमा करणार होते। विधानसभा निवडणुकीमुळे दूध अनुदान रखडले अशी भावना शेतकऱ्यांमध्ये होती। विधानसभा निवडणूक होऊन मंत्रिमंडळ अस्तित्वात आले तरीही अनुदान मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे। शासनाने दूध दर वाढवून द्यावा किंवा दूध दर वाढवून द्यावे अशी मागणीही उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांची साताऱ्यात निदर्शने। बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी पद भरती करत नसल्याने असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। यासह अन्य मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मधील SIBच्या सभासदांनी पवई नाका येथील कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध केला। बँक प्रशासनाने 2021 मध्ये सफाई कर्मचारी हे पद रिक्त करून त्यासाठी आउटसोर्स करण्यात आले। त्यांना किमान वेतन देखील दिले जात नाही। कायमस्वरूपी कामगारांचे फायदे मिळत नाही। या पदावर अनेक वर्षापासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत। बँकेत 700 शाखेतून नियमित शिपाई पदे रिक्त आहेत। बँकेत 318 शाखांत क्लार्क पदे रिक्त आहेत। 1290 शाखात एक क्लार्क असून त्यांना इतरही कामे करावी लागत आहेत। अनेक कर्मचाऱ्यांची वेळ संपली तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करावे लागत असून सुट्टीच्या दिवशी कामाला यावे लागते। याचा ग्राहक सेवेवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे। साताऱ्यातील पारंगे चौक बनतोय मृत्यूचा सापळा, लवकरात लवकर गतिरोधक बसवण्याची गरज। पारंगे चौक येथे रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सातारा नगर परिषदेने योग्य ती खबरदारी घेऊन या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। या परिसरात महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय इमारत, भारतीय स्टेट बँक तसेच अनेक नामांकित हॉस्पिटल, क्रांतिसेन
नाना पाटील जिल्हा रुग्णालय याचा समावेश आहे। जुन्या RTO कडून पवई नाका येथे जाणारे तसेच एसटी स्टँड करून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहने ज्यामध्ये दुचाकी, कार, एसटी बसेस यांची वर्दळ असते, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। सातारा बस स्थानक परिसरातील भाजी मंडईतून मोबाईलची चोरी। सातारा बस स्थानक परिसरातील भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास दत्ताजी श्रीप्रकाश देशमुख राहणार शाहूनगर सातारा हे भाजी घेण्यास सातारा बस स्थानक परिसरातील भाजी मंडईत गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या वरच्या खिशातील त्यांचा मोबाईल चोरून नेला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। किरोली तालुका कोरेगाव येथे डंपरच्या धडकेत एक ठार। किरोली तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत रहिमतपूरच्या दिशेने जात असणाऱ्या डंपरने सायकलला धडक दिल्याने एक जण ठार झाला। या प्रकरणी कृष्णा धोंडीराम कदम यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। प्रकाश रामचंद्र जाधव वय 62 असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। रहिमतपूरच्या दिशेने निघालेल्या एका डंपरने सायकलला धडक दिली, यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खंडाळा फलटण तालुक्यातून 209 DP चोरीला, चोरीमुळे शेतकरी हैराण, पोलिसांना चोरीला आळा घालण्यात अपयश। फलटण विभागातील खंडाळा फलटण तालुक्यातील 209 DPंची गत 6 वर्षात चोरी झाली आहे। यामध्ये महावितरणचे 8,36,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। खंडाळा तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये धावडवाडी रस्ता आणि पवारवाडी, हरिपूर, बावडा परिसरातील DPंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे। याचा थांगपत्ता पोलिसांनाही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या चोरीच्या घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे। यामधील काही चोरीच्या घटना लोणंद, शिरवळ, फलटण पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत। मात्र या टोळीचा छडा लावून चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यात पोलिसांना अपयश आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। वाई पसरणी घाटात मोटार खोल दरीत कोसळून भीषण अपघात। लोणी काळभोर येथील दोघा पर्यटकांचा मृत्यू, इतर 2 जण गंभीर जखमी। पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात मोटार 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले। यातील 2घांचा मृत्यू झाला आहे। सर्वजण लोणी काळभोर येथील रहिवासी आहेत। 2 दिवसापूर्वी हे सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते। महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळी 5च्या सुमारास हा अपघात झाला। पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून 100 मीटर अंतरावर खोल दरीत गाडीवर नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न आल्याने गाडी खोल दरीत कोसळली। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।